लाडकी बहीण योजना आणून सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना चौकशीच्या नावाखाली कमी करण्याचं काम होतंय असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव यांनी केलंय। तसंच या योजनेतील 50% महिलांना कमी करण्याचा सरकारचा प्लॅन आहे असंही जाधव यांनी म्हटलं। गेल्या काही वर्षापासून शाखा प्रमुखांचं महत्त्व कमी झालंय। प्रत्येक विभागात असलेली शिवसेनेची शाखा ही शिवसेनेचं पाठीचा कणा होती, त्यामुळे शाखा प्रमुखांना पुन्हा चार्ज करण्याचं काम हाती घेतल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलेली आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। महायुती सरकारवर गोरगरीब जनतेला लुटतंय, पोलिसांना कारवाईचे टार्गेट देऊन तिजोरी भरली जाते असा आरोप पटोलेंनी केलाय। तसंच माझ्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान वरिष्ठांनी त्यांना कारवाईच्या सूचना दिल्याचं पटोलेंनी सांगितलं। काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या असून उद्यापासून या शाली घालून फिरण्याचा प्रयत्न करीन असं सामंत यांनी म्हटलंय। सामंत यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सामंत यांचा रोख मंत्री नितेश राणेंकडे आहे का अशी चर्चा रंगली। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणच्या पिंपळीमधील कोसळलेल्या पुलाची पाहणी केली। समोर एमआयडीसी असून उद्योजकांनाही याचा त्रास होऊ नये यासाठी लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे। पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असल्याचंही सामंत यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे। शहरातील 115 वॉर्डचे 29 प्रभाग तयार करण्यात आले, तर यावर 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवू शकतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना चोर मिळाले असतील तर त्यांच्या नेतृत्वातील मंत्री शिरसाट यांचे ड्रायफ्रूट त्यांनी का खाल्ले असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केलाय। तर ते खाताना अंबादास दानवेंनी विचार करायला हवा होता असा टोलाही सामंतांनी लगावला। गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सोलापूरकर सज्ज झाले। लेझिमच्या सरावामध्ये युवती महिला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय। ढोल ताशाच्या तालावर महिला, युवती आणि पुरुष दंग झाल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हिरमोड झाला। गणेशोत्सव मंडळांना अद्यापही परवानगी मिळालेली नाही, तर मनपाकडे 597 मंडळांचे अर्ज परवानगीसाठी आलेत, मात्र केवळ 29 मंडळांनाच मनपाची परवानगी मिळाली।